हे बघा मी पीठ तयार करून घेतले तांदळाचं उकडीचे मोदक. ते मी सारण बनवून घेऊन थोडं मळून ठेवलेलं गरम गरम असते. पीठ असं मस्त झालेलं आहे पीठ असं. तर आता मी मोदक तुम्हाला बनवून दाखवते. असं घ्यायचं पीठ, थोडं त्याला तेल नाही लावायचं कारण तेल लावल्यानंतर बरोबर येत नाहीत मोदक. असं पाणी लावून घ्यायचं त्याला, अशी पाती करून घ्यायची. अशी आता छान पाती झालेली आहे. तर त्याच्यात सारण घालायचं हे असं. अशा आता मस्त असं चुना करायच्या. असा बनवायचा मोदक छान असा. असा झाला आहे मोदक तयार. बघा छान असा बनवून मोदक हे असे एवढे तयार झालेले आहेत. आता या चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया. असं थोडं तेल लावायचं. असं आणि आता याच्यावर ठेवून आपण असे मोदक ठेवायचे. छान पिठी घ्यायचे छान आणि ह्याच्यावर आता मस्त झाकण लावून ठेवायचं आहे. थोडंसं तेल असं वरती टाकायचं आहे. गाईज हे बघा आता मोदक तयार झालेले आहेत खाण्यासाठी. मस्त असे छान छान झालेत. चला आता मग खायला चालू करूया.